श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत मंडळी? गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? तर मी सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकताय सकाळचं वातावरण आणि हे एवढा मोठा पाऊस, रात्रभर पाऊस आहे. सकाळी लोक कामाला वगैरे कसे जायचे काय माहिती. इतका पाऊस येतोय की काय सांगू नका आता. तर हे पावसाचं वातावरण म्हटलं चला एकदा व्हिडिओ शेअर करावं. खूप छान वातावरण झालं होतं, पण सकाळी उठूशी वाटत नव्हतं. काय करणार आहे, सगळं आराम करावं तर कामाला सुट्ट्या पडतील आणि काम जाईल. मग काय करणार आहे म्हणलं चला उठलो. सकाळचे 6:30चं हे वातावरण बघू शकताय तुम्ही. आणि पाऊस पडत आहे, तुम्हाला दिसत नाही आहे ह्या व्हिडिओमध्ये, मला असं वाटतं होते क्लिअर. तर बघू शकताय. मग नंतर काय, हे पण बघा माझी सकाळची ही गुड मॉर्निंग फुलांच्या झाडांपासून होती माझ्या कुंड्या. आणि हे झाड पूर्ण सुकून गेलं आणि त्याला खूप छान असं परत बहरलं ते. आणि हे तर बघू शकताय मोगऱ्याला इतक्या कळ्या येतात, रोज एखाद फूल उमलतंच. मग तुळशी मातेचं दर्शन दाखवते तुम्हाला. खूप छान असं मॉर्निंग होतं. सकाळची धावपळ गडबडीत सगळ्यांचं नाश्ता वगैरे सगळं बघावं लागतं. गृहिणी म्हणलं की सगळं आलंच. घरच्या स्त्रीनं सगळ्यांचं नाही बघितलं तर मग तिला ते समाधान कसं मिळणार. मुलांचं बघायचं, नवऱ्याचं बघायचं. मला खूप समाधान वाटतं की मी सकाळी उठून सगळ्यांसाठी करते, पण राहिलेले बाकीचे कामं माझे लेकरं करते. तर इथं चहा घेतला आहे आणि ह्या गडबडीत बघू शकताय प्लेटीमध्ये एवढा मोठा चहा साहेबांनी सांडून ठेवला. हे असं काहीतरी गडबडीत गोंधळ करून ठेवते. आणि साहेबांचं काम असतं बरं का, सकाळी चहामध्ये दूध टाकायचं, चहा वतून द्यायचं. मला आयता प्यायला भेटतो चहाचा. आणि मग काय सकाळी हे असं डाळकांदा केला होता. बघितल्यावर असं तोंडाला पाणी सुटतं. हे डाळकांदा खावं तर माझ्या मावशीच्या हातचं. ती खूप छान करते आणि मला काही तिच्यासारखं जमत नाही, पण माझ्या मुलाला आवडतो डाळकांदा. मग मसुरीच्या डाळीचा डाळकांदा केला. टिफिनसाठी रोज कोडं पडतं भाजीला काय बनवावं, आणि आता भाज्या इतक्या बेकार येते, सगळ्या निवडायला वेळ नाही आहे. म्हणून मग हे असं काहीतरी डाळकांदा बनवा किंवा काही वेगळं बनवून मुलांना खाऊ घालायचं. आणि मग सकाळी राहिलेलं होतं ते म्हणजे बदाम तर सगळेच विसरले होते खायचं. मग काय, हे बघा हे बदाम घेतलं आणि सोलून मुलांसाठी ठेवायचं. आता ते खातील निवांत त्यांच्या टायमिंगनुसार. सध्या कॉलेज चालू नाही आहे, त्यामुळेही मॉर्निंग रुटीन त्यांचं निवांत चाललं आहे. तर चला मी पण खायला बसले चहा चपाती आणि बदाम पण खाऊन घेते. हे बघा, आधी म्हणलं बदाम खाऊन घ्यावं, ते बदाम चावायला खूप वेळ लागतं. हे बघा. आणि मग काय इथं लावलं कुंकवाचा धनी, टिळा लावला, कुंकू लावून घेतलं आणि मग स्वामींचा अष्टगंध लावलं, सिंदूर भरलं. हे असा मेकअप असतो सकाळचा रोजचा आपला. सिंपल अशी वेणी घातली. पहिले म्हणतात ना, माझं कशातच काही नव्हतं, सगळं व्यवस्थित चाललं. केससुद्धा लांबले आहेत, वेणी घालण्यासारखे केस पण लावले आणि आयुष्य पण खूप छान मजेत चाललेलं आहे. मग काय गंधाची डबी घेत होते वरती मान करून. आणि मग हे बघा स्वामींचं सकाळी गंध लावून घ्यायचं कपाळाला. अष्टगंध लावल्याशिवाय मी काय बाहेर पडत नाही. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे बघा असं अष्टगंध हातावर घेऊन कालवते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.